एकता महिला मंच आयोजित गौडगावमध्ये सामाजिक क्रांती. सुवासिनी आणि विधवा भगिनींचा एकत्रित हळदी कुंकू सोहळा संपन्न. एकता महिला मंचाचा पुढाकार. जुन्या रूढींना छेद देत जपली सामाजिक समता उपक्रम आज दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. ग्रामीण भागात आजही सण उत्सवांच्या बाबतीत अनेक जुन्या रूढी परंपरांचे पालन केले जाते. मात्र या परंपरांना छेद देत गौडगाव तालुका बार्शी येथे सामाजिक परिवर्तनाची एक नवी मशाल एकता महिला मंचच्या वतीने पेटवण्यात आली. मकर संक्रांतीचे औचित्य साधून सुवासिनी आणि विधवा भगिनींचा एकत्रित हळदी कुंकू कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. मी विरंगुळा आणि मी विधवा नव्हे मी स्त्री या संकल्पनेतून राबवलेल्या या उपक्रमाने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. एकाच मंचावर सुवासिनी आणि विधवा भगिनींचा सन्मान. सामान्यतः हळदी कुंकवाच्या मंगल कार्यात विधवा महिलांना डावलण्याची प्रथा अनेक ठिकाणी आजही कायम आहे. मात्र एकता महिला मंचाने ही भिंत पाडून विधवा भगिनींना देखील सुवासिनींच्या बरोबरीने सन्मानाने निमंत्रित केले. दोन्ही घटकांतील महिलांनी एकमेकींना तिळगुळ देऊन आणि हळदी कुंकू लावून या उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. 16 जानेवारी 2026 रोजी झालेल्या या सोहळ्याने स्त्री ही केवळ स्त्री असते. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील परिस्थितीवरून तिचा सन्मान ठरवू नये हा पुरोगामी संदेश घराघरात पोहोचवला. स्पर्धा आणि विरंगुळ्याचा जल्लोष. दैनंदिन घरगुती कामातून महिलांना थोडा विरंगुळा मिळावा यासाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुवासिनी आणि विधवा भगिनींनी खांद्याला खांदा लावून मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. संगीत खुर्ची स्पर्धा. महिलांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरत या खेळाचा आनंद लुटला. यामध्ये मनीषा यादव यांनी प्रथम, अनुजा काजळे यांनी द्वितीय तर मनीषा काजळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. स्टार उखाणे स्पर्धा. एकापेक्षा एक सरस आणि अर्थपूर्ण उखाणे सादर करत महिलांनी उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये मैना सोनवणे प्रथम, मैना भड द्वितीय आणि गीता सुरवसे तृतीय यांनी बाजी मारली. सेल्फी पॉइंट. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या सेल्फी पॉइंटवर फोटो काढण्यासाठी सर्व वयोगटातील महिलांची मोठी गर्दी झाली होती. मान्यवरांची उपस्थिती आणि कौतुक. या क्रांतिकारी सोहळ्याला वीरपत्नी रोहिणी काकडे, सरपंच वैशाली पैकीकर, सामाजिक कार्यकर्ते राहुल भड, गुलाब रोहले, प्रभाकर भड, वाहतूक नियंत्रक विजय दसवंत आणि एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाला काळाची गरज असल्याचे सांगत एकता महिला मंचाच्या धाडसाचे कौतुक केले. यांची लाभली मोलाची साथ. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी एकता महिला मंचाच्या तालुका प्रमुख कविता दसवंत यांच्या मार्गदर्शनाखाली रीना गुरव, वसुधा कुंभार, सविता काजळे, उज्ज्वला चव्हाण, महादेवी माने, उषा गरड, सरस्वती चादरे, सुखानंदा सुरवसे, अंकिता काजळे, प्रज्ञा दसवंत, वैष्णवी सुरवसे, अर्चना भड, कोमल वायकर, संगीता काजळे, सुजाता भड, शुभांगी भड, सविता दसवंत, मोहिनी भड, दीपाली काजळे, शीतल काजळे, राणी गरड, ज्योती कुंभार, सारिका सुतार, मथुरा दसवंत, अरुणा काजळे, अनिता दसवंत, पद्मा महाडिक, प्रियांका दसवंत, गीतांजली सुरवसे, उज्ज्वला गुरव आणि राजश्री गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन उज्ज्वला चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक प्रभाकर क्षीरसागर यांनी मांडले तर उपस्थितांचे आभार कविता दसवंत यांनी मानले.